नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, गेले 3-4 दिवस एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते, एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय आणि तो फोटो म्हणजे आपले परिवहन मंत्री म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट याचे जे प्रताप सरनाईक साहेब आहेत त्यांचा तो फोटो आहे. आणि भारतातले सगळ्यात पहिला जर टेस्ला कारचा ओनर असतील तर ते आहेत. सो एक मराठी माणसाने एवढं 70 लाखाची गाडी घेतली आहे, ती पण स्वतःच्या नातवाला भेट दिली. 3 वर्षाचा का तिसरीत असेल तो नातू, त्याला ती भेट दिलेली गाडी आहे आणि त्याचा पहिला ओनर हा मराठमोळा माणूस आहे. या सगळ्याचा आपल्याला अभिमान वाटायलाच पाहिजे, नाही का, एक महाराष्ट्रीयन म्हणून. बट हा अभिमान आपल्याला नक्कीच वाटला असता जेव्हा आपल्याला खात्री असती की या माणसाने हे जे काही संपत्ती आहे त्यांची ती चांगल्या मार्गाने कमवलेली आहे किंवा इमानदारपणे कमवलेली आहे. एनिवेज, सो एवढा पैसा आला कुठून काका, असं आस्ताद काळेंची पोस्ट सुद्धा कालपासून सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होते. आस्तादजी नेहमीच, मी बघतो त्यांचे फेसबुकचे पोस्ट, नेहमीच ते महाराष्ट्राच्या प्रश्नावर किंवा महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर ते प्रश्न विचारतात, भ्रष्टाचारावर प्रश्न विचारतात. नॉर्मली आपण म्हणतो की मराठी कलाकार कुठलाही असा स्टँड घेत नाही कुठल्याही याच्या बाबतीत, आणि जर स्टँड घेतला तर बरेचसे लोक त्यांच्यामध्ये कमेंट्स करणारे असेही असतात की तू कोण आहेस, तुझी काय लायकी आहे, हा तुझा विषय नाही आहे, तू याच्यावर बोलायचं नाही, तू स्वतःचं काम कर. अरे हे काय डबल ढोलकीपणा आहे हा फुल. जर कोणी आवाज उठवला तरी प्रॉब्लेम, जर नाही उठवला तरी मराठी कलाकारांना शिव्या घालायचा. हे डबल ढोलकीपणा आपल्या आय थिंक प्रेक्षकांनी सुद्धा बंद करायला हवा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आस्तादजी, आणि मी तुम्हाला सपोर्ट करतोय. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला होता की स्वतःच्या नातवाला 70 लाखाची गाडी देण्यापेक्षा जे रस्ते आहेत ते आधी सगळे नीट कसे चांगले होतील याच्यावर सगळ्या मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं. सामान्य माणूस जो कर भरून सुद्धा रोज त्याच्याकडे एवढ्या महागडी गाडी, लक्झरियस गाड्यांचं ज्याचे शॉक ॲब्झॉर्बर्स एकदम दणकट असतील असं काय त्याचं भाग्य नसतं. रोज जे बाईकवाले आहेत, खास करून माझे जे अर्धे मित्र, आता त्यांचं कंबरडं मोडलंय, त्यांना डॉक्टरांनी नाही सांगितलंय की बाबा आता बाईक चालवू नको, तुझ्या स्पाईनला, तुझ्या नेकला आता त्रास व्हायला लागलाय. तो ते आता बिचारे गाडीवर ट्रान्सफर झालेत आणि स्कूटरपेक्षा ते आता बाईकपेक्षा ते आता गाडी प्रिफर करतायत. का? कारण पाठीचा त्रास सुरू झालाय म्हणून. बट आस्तादजींना हे कळत नाही. मे बी त्यांनी त्या विजननी या रस्त्यांच्या खड्ड्याकडे बघितलं नसावं. आणि ते विजन म्हणजे हे जे रस्त्याचे खड्डे आहेत त्याच्यामुळे भारताचं भलंच होत आहे. भारताच्या प्रत्येक माणसाला रोजगार मिळतोच आहे. म्हणजे बघा ना, रस्त्यावर खड्डे पडले, रस्ते खराब झाले की त्याचे टेंडर निघणार, मग ते कॉन्ट्रॅक्टरला मिळणार, मग कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली जी काही माणसं असतात त्यांना रोजगार मिळणार, ते मग ते रस्ते दुरुस्त करणार, लेवल करणार. बरं, आपल्याकडे लेवलिंग हा प्रकारच नसतो. म्हणजे रस्त्याची लेवल ही आहे, समजा एवढा खड्डा झालाय तर जो खड्डा बुजवण्याचं काम असतं तो एवढा बुजवला जातो. आणि जेव्हा तुम्ही त्या रस्त्यावरनं जाता त्या तुमचे टायर्स असे इधर चला मैं उधर चला असं काहीतरी त्यांचं होत असतं. सो आता ते कॉन्ट्रॅक्टर मराठी नसतातच हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, पण आता आपण त्या भाषेच्या याच्यावर आता काय बोलायला नको. सो यांचा एक रोजगार झाला. जेव्हा तुमची गाडी अशा रस्त्यांवरनं जाते, भले ते खड्डेवाले रस्ते असतील किंवा असे अनलेवल केलेले अनइव्हन रस्ते असतील, जेव्हा तुमची गाडी अशा रस्त्यांवरनं जाते तेव्हा तुमच्या गाडीचे टायर्स असतील, तुमच्या गाडीचे शॉक ॲब्झॉर्बर्स असतील, व्हील अलाइनमेंट असेल किंवा अजून काही गाड्यांचे प्रॉब्लेम्स असतील, तो टायर जर तुमचे खराब झाले सतत अशाच रस्त्यांवर गाडी चालवून तर टायरवाल्याचं भलं होतं. मॅकॅनिक्स, जर तुमची गाडी बंद पडली तर मॅकॅनिक्सला रोजगार मिळतो. जर तुमचं व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग या सगळ्या गोष्टी गेल्या तर तुमच्या गाडीच्या शोरूमला फायदा होतो. इनडिरेक्टली गाडीच्या कंपनींना सुद्धा फायदा होतो, कारण तुम्ही त्यांच्या शोरूममध्ये वारंवार जाता म्हणून. बरं, कधी कधी टायर फुटतो कारण ते खिळेबिळे असतात किंवा काही गोष्टी असतात रस्त्यावर, तर पंचरवाल्याचं सुद्धा भलं होतं. बाईकच्या बाबतीत सुद्धा तेच. जर रस्त्यांमध्ये खड्डे असतील तर तुम्ही फुल स्पीडमध्ये जरी रिकामा रस्ता असला तरी गाडी चालवू नाही शकत. तुम्हाला सेकंड थर्ड गिअर करायला लागतो. त्याच्यामुळे ॲव्हरेज सुद्धा कमी होतं. त्याच्यामुळे पेट्रोल इंडस्ट्री जी आहे, डिझेल असेल, पेट्रोल असेल, सीएनजी असेल, हे आपण वारंवार भरायला जातो. त्याचा टॅक्स सुद्धा सरकारला मिळतो जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी भरतो तेव्हा. आणि आय एम शुअर की नॉर्मली ऍक्सिडेंटची पॉलिसी, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी लोक काढत असतील, सो इन्शुरन्सवाल्यांचं भलं होतं. जर असे माझ्या मित्रांसारखे जर कोणाच्या पाठीला त्रास झालाय, कोणाच्या मानेला त्रास झालाय, मग ते डॉक्टर्सकडे जातात, सो डॉक्टर्सचं भलं होतं. सो असे कितीतरी लोक आहेत. अजून पण मी पॉइंट्स मिस करत असेल, तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. बरं, जेव्हा त्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक होतो
तेव्हा शेंगदाणेवाले आपल्याला दिसतात, सो त्यांना सुद्धा रोजगार मिळतो. सो एवढं सगळं पॉझिटिव्हिटी या खड्ड्यांमध्ये असताना एक निगेटिव्ह गोष्ट आपण का हायलाईट करायची? जर त्यांना वाटत असेल की गाडी लेना मतलब जे आपले सरनाईक साहेब आहेत की गाडी लेना कोई बडी बात नाही आहे आणि मी या नातवाला यासाठी ही गाडी भेट दिलेली आहे की याच्यामुळे गो ग्रीनचा संदेश अख्ख्या महाराष्ट्राला कळेल, जगातल्या प्रत्येक माणसाला कळेल की जेव्हा तो असं बघेल की गाडी जाता येताना दिसतेय ती पण टेस्लाची, खास करून तेव्हा जेव्हा आपले प्रधानमंत्री म्हणतात की मेक इन इंडिया वाले प्रोडक्ट्स घ्या. सो यांना असं वाटलं नाही की टाटाची गो ग्रीन वाली गाडी घेऊया किंवा महिंद्राची इलेक्ट्रिक गाडी घेऊया, नाही, त्यांनी घेतली टेस्लाची आणि त्याच्यात पण त्यांचा हट्ट होता की भारतातली पहिली गाडी मीच घेणार म्हणून. सो ऍटलिस्ट बाकी कोणाचं नाही तर आपले जे पंतप्रधान आहेत त्यांचं तरी त्यांनी ऐकायला पाहिजे होतं. आता हे मेक इन इंडिया पण बराचसा कॉन्सेप्ट आहे. आपले फोन सुद्धा मेक इन इंडिया जरी त्याच्यावर लिहिलेलं असतं तरी ते मेक इन इंडिया नसतात. त्याचे जास्तीत जास्त पार्ट चायनामधून आलेले असतात. दे आर असेंबल्ड इन इंडिया. आता गाड्यांच्या बाबतीत सुद्धा तसं असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. एनिवेज, त्याच्या आधीचा त्यांचा जो प्रवास होता ज्याच्यात त्यांनी ते आधी सेनेत होते उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या, तेव्हा एकच सेना होती म्हणा, तो तेव्हा त्यांनी एक लांबलचक पत्र दिलं होतं उद्धव साहेबांना आणि सांगितलं होतं की माझ्या मागे ईडी लागली आणि मला तुम्ही कोण मदत करत नाहीये एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतर मग जो होता त्यांचा प्रवास सुरू झाला एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेत. त्यानंतर बीजेपी बरोबर ते आता मर्ज झालेले आहेत सगळे. सो त्याच्यानंतर त्यांची संपत्ती कशी 100 करोडने वाढलेली आहे 2019 ते 2024. त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये सुद्धा हे मेन्शन केलेलं आहे. आणि आता ही 100 कोटी अचानक 4 वर्षात जर वाढते तर त्याच्यामागे आता काही चौकशी होणारच नाही. आणि नातवाला भेट देणं हा चांगला संदेश होता, मला पण तो आवडला. बट जसं मी म्हटलं तसं की जरा आमच्या पण सुद्धा सामान्य माणसाचा प्रत्येक या राजकीय पुढाऱ्याने विचार करायला हवा आणि काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो अशी जाणीव तरी प्रत्येकाला हवी. आणि फक्त स्वतःचं घर आणि स्वतःच्या फॅमिलीकडे बघू नये. आय नो की अजूनही सगळे पुढारी तसे नाही आहेत. मतलब साहेबांनी सुद्धा, त्यांच्यावर मी हा व्हिडिओ बनवतोय, त्यांनी सुद्धा अनेक चांगली कामं केलीच असतील, अनेक लोकांची मदत त्या सगळ्यांनीच केलीच असतील, इन्क्लुडिंग सरनाईक साहेबांनी. बट कुठेतरी सामान्य माणसाचा जो त्रास आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. आपल्या ठाण्यामध्ये रस्त्यांची अवस्था, म्हणजे आधी इकडचे मुख्यमंत्री होते आता ते उपमुख्यमंत्री झाले आहेत, ते असून सुद्धा ठाण्याच्या रस्त्याची, ठाण्याच्या ट्रॅफिकची काय अवस्था आहे, ती एवढी महागडी गाडी कुठे चालवणार आहात त्याचा आय थिंक 1-2च्या आसपासच येईल मे बी, किंवा काय माहिती काय होणार आहे ते. आणि जर गो ग्रीनचाच संदेश द्यायचा असेल तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अजून लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, तर ती गाडी चार्ज करायची कुठनं? तो या सगळ्या गोष्टींचा विचार आय थिंक सगळ्यांनी करायला हवा. आणि आपण सुद्धा जर आपल्या हिशोबाने कामं होत नाहीये तर त्याच लोकांना निवडून आणणं बंद करायला हवं. ओव्हरऑल तुमचं या सगळ्या प्रकरणाबद्दल काय म्हणणं आहे? तुम्हाला अभिमान वाटतोय की तुमची तक्रार आहे साहेबांकडे? हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.